नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागात जवळपास 30,000 जागेची भरती येणार आहे. ही भरती कोणत्या पदासाठी येणार आहे, कशा प्रकारची राहणार आहे, याची प्रक्रिया काय असेल, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर भारतीय डाक विभागाअंतर्गत JDS या पदासाठी जवळपास 30,000 जागेची भरती येणार आहे आणि ही भरती फक्त 10वी पास विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. म्हणजे कमीत कमी 10वी पास असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता. 10वीच्यावर काही चालेल. सर्वात महत्त्वाचं, यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतल्या जात नाही. तुमची नियुक्ती आहे 10वीच्या टक्केवारीवर होत असते. ठीक आहे. त्याची जी पात्रता मागितली 10वी पास, कमीत कमी 10वी पास मागितले जाते. तुम्हाला टक्केवारी कितीही असो तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता. पण नियुक्ती फक्त 10वीच्या टक्केवारीवर होते. तर यासाठी जे वयोमर्यादा असते ते असते 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक. आणि यासाठी जे एक्झाम शुल्क असते ओपन OBCला 100 रुपये आणि SC STना एक्झाम शुल्क या ठिकाणी माफ असते. मित्रांनो, येणाऱ्या 15 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान 30,000 जागा या भरल्या जाणार आहे. हो मित्रांनो, 30,000 जागा या भरल्या जाणार आहे. याचं ऑफिशियल नोटिफिकेशन यायचं आहे, पण 30,000 जागा ज्या या जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि येणाऱ्या 15 जानेवारी नंतर ही भरती येण्याची शक्यता आहे. तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज नक्की भरायचा. यासाठी कुठल्याही प्रकारची एक्झाम घेतल्या जात नाही. फक्त 10वीच्या टक्केवारीवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते. तर या 30,000 जागा ज्या संपूर्ण भारत मिळून असतात, त्यापैकी महाराष्ट्राच्या पण 2,500 ते 3,000 जागा राहू शकतात. पुढील अपडेट तर भरती आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यासाठी तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त 10वी पास मित्रांना शेअर करा. धन्यवाद.